वाहनांना योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारणी केली जात आहे। या विलंब शुल्काला महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन, टुरिस्ट व इतर सर्व परवानाधारक वाहनांच्या वतीने विरोध केला जात आहे। सांगली जिल्ह्यातून देखील हा शुल्क रद्द करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय व परिवहन कार्यालय येथे आंदोलने झाली आहेत, परंतु शासन दरबारी आमच्या या मागणीचा कोणताच विचार केला जात नाही। अशा या महागाईच्या काळात सदरचा विलंब शुल्क आकारणी करणे म्हणजे रिक्षा चालकांना फाशी देण्याचे काम हे सरकार करीत आहे। म्हणून दिनांक 10/7/2024 रोजी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत रिक्षा, टॅक्सी, व्हॅन व्यवसाय बंद पुकारत आहोत व सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11/7/2024 रोजीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच सदर आंदोलनास विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देऊन दिनांक 11 रोजी फक्त एक दिवसीय बंद